नमस्कार मित्रांनो. आज आपण अपयश हीच यशाची पायरी या महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर मराठी निबंध पाहणार आहोत. हा निबंध शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मानवी जीवनात यश आणि अपयश हे दोन्ही अविभाज्य घटक आहेत. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी अपयशाचा सामना करावा लागतो. परंतु अपयश म्हणजे शेवट नसून तो यशाकडे जाणाऱ्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणूनच अपयश हीच यशाची पायरी असे म्हटले जाते. अपयश म्हणजे प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम न मिळणे. अनेक वेळा आपण एखादे उद्दिष्ट ठरवतो आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतो, पण तरीही यश मिळत नाही. अशा वेळी निराशा येणे स्वाभाविक आहे. परंतु खऱ्या अर्थाने यशस्वी होणारी व्यक्ती तीच असते, जी अपयशाने खचून जात नाही, तर त्यातून शिकते आणि पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करते. इतिहासात अनेक महान व्यक्तींच्या जीवनात अपयश आलेले आहे, पण त्यांनी त्या अपयशाला घाबरून न जाता त्यातून धडा घेतला. उदाहरणार्थ, अनेक शास्त्रज्ञांनी शोध लावताना असंख्य वेळा अपयश अनुभवले, परंतु त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. त्यांच्या चिकाटीमुळेच त्यांना यश प्राप्त झाले. यावरून स्पष्ट होते की अपयश हे यशाचे पहिले पाऊल असते. विद्यार्थ्यांच्या जीवनातही अपयश येते. परीक्षेत कमी गुण मिळणे, स्पर्धेत पराभव होणे किंवा एखाद्या उपक्रमात यश न मिळणे या गोष्टी सामान्य आहेत. परंतु अशा वेळी निराश न होता आपण कुठे कमी पडतो हे समजून घेणे आवश्यक आहे. आपली चूक सुधारून अधिक मेहनत घेतली तर पुढील वेळी यश निश्चित मिळू शकते. अपयश आपल्याला संयम, सहनशीलता आणि आत्मपरीक्षण शिकवते. जेव्हा आपण अपयशी होतो, तेव्हा आपण आपल्या चुका ओळखतो. त्या चुका सुधारण्याची संधी अपयश देते. जर आयुष्यात कधीच अपयश आले नसते, तर कदाचित आपल्याला प्रगती करण्याची प्रेरणा मिळाली नसती. त्यामुळे अपयश हे प्रगतीचे साधन आहे. अपयशामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो, परंतु तो पूर्णपणे हरवू नये. उलट अपयशाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. प्रत्येक अपयशात यशाची बीजे दडलेली असतात. गरज असते ती योग्य दृष्टिकोनाची. अपयश म्हणजे आपण अयोग्य आहोत असे नाही, तर आपण अजून अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे याची जाणीव करून देणारा तो संकेत असतो. क्रीडा क्षेत्रातही हेच दिसून येते. एखादा खेळाडू अनेक वेळा पराभूत होतो, परंतु सातत्याने सराव करत राहतो. शेवटी त्याच खेळाडूला यश मिळते. जर त्याने पहिल्याच पराभवानंतर हार मानली असती, तर तो कधीच विजेता झाला नसता. त्यामुळे अपयश हे यशाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. जीवनात मोठे ध्येय साध्य करायचे असेल, तर अपयश स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागते. अपयशामुळे माणूस अधिक मजबूत बनतो. त्याची जिद्द वाढते आणि तो अधिक परिपक्व होतो. संकटे आणि अपयश हे व्यक्तिमत्व घडवणारे घटक आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाला लवकर यश हवे असते, परंतु यश मिळवण्यासाठी वेळ, मेहनत आणि सातत्य आवश्यक असते. अपयश आले तरी प्रयत्न थांबवू नयेत. अपयशामुळे निराश न होता त्यातून प्रेरणा घ्यावी. अपयश आपल्याला स्वतःला ओळखण्याची आणि सुधारण्याची संधी देते. शेवटी असे म्हणता येईल की अपयश हे आयुष्याचा शेवट नसून नव्या सुरुवातीचे चिन्ह आहे. जो व्यक्ती अपयशातून शिकतो आणि पुन्हा उभा राहतो, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. म्हणूनच अपयश हीच यशाची पायरी हे वाक्य जीवनातील एक महत्त्वाचे सत्य आहे. अपयशाला घाबरू नका.
तर त्याला सामोरे जा आणि त्यातून यशाचा मार्ग शोधा. हा निबंध तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण निबंध वाचण्यासाठी ब्लॉग लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे.